हॅलो नमस्कार. किचन स्टारमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे पाणीपुरी. सगळ्यांच्या आवडीची फेवरेट पाणीपुरी आणि कमी खर्चामध्ये, मार्केटच्या पेक्षा कमी खर्चामध्ये आपल्याला पूर्ण फॅमिलीसाठी पाणीपुरी बनवून दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पाणी बनवून दाखवणार आहे. ही पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल. एकदम सोप्या पद्धतीने झटपट असं पाणी तयार होतं. आजच्या या पाणीपुरीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व तिखट पाणी कसं बनवायचं, गोड पाणी कसं बनवायचं, एकदम साध्या सोप्या पद्धतीने सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि किचन स्टार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन प्रेस करा जेणे की सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे तुम्ही पाहू शकता मी सफेद वाटाणे घेतलेले आहेत आणि ते रात्रीचेच भिजत घालायचे. सकाळपर्यंत पूर्ण त्यांना भिजवून घ्यायचे. सफेद वाटाणे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि 2-3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला सालं काढून कुकरमध्ये टाकायचे आहेत आणि पाणी घालून शिट्टी काढायचे आहेत 2. तुम्ही पाहू शकता वाटाणा कुकरमध्ये टाकलेला आहे, बटाटे पण टाकलेले आहेत. आता आपण ह्याच्यात पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 ते 3 शिट्ट्या पण तुम्ही करू शकता. चांगले मऊ झाले पाहिजेत वाटाणे. थोडी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरला झाकण लावून मस्त अशा 2-3 शिट्ट्या काढायच्या. बटाट्याचा रगडासुद्धा तुम्ही कांदा टाकून बनवू शकता आणि वाटाणा बटाट्याचा रगडासुद्धा बनवू शकतो आपण. या पद्धतीने शिट्टी करून घ्यायची. आता याच्यानंतर आपण तिखट पाणी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अद्रकचे 2 तुकडे घेतलेत. याचं आता आपल्याला वाटण करून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्हाला ज्या पद्धतीने तिखट पाहिजे कमी जास्त करू शकता हिरवी मिरची. आता याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपलं वाटण तयार झालेलं आहे तिखट पाण्याचं. याला एका चाळणीमध्ये घालायचं आणि मस्त असं गाळून घ्यायचं. याला एका चमच्याच्या साहाय्याने मस्त असं हलवत न्यायचं आणि वरती चोथा राहतो आणि खाली त्याचा सगळा रस काढायचा आहे आपल्याला. या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. वरचा जो कचरा आहे तो फेकून द्यायचा आणि पाणी सगळं काढून घ्यायचं. मस्त असं तिखट पाणी तयार होतं. एकदम सोपी पद्धत आहे. काहीही त्याच्यात डोकं लावायची गरज नाही आहे. तुम्ही पाहू शकता मी कसं केलेलं आहे. या पद्धतीने करायचे. आता याच्यामध्ये आपल्याला 2-3 ग्लास पाणी घालायचे. पाण्याचं प्रमाण जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता आणि कमी करायचं असेल तर कमी करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मिरची कोथिंबीर वाढवायची असेल तर वाढवू शकता. पूर्ण फॅमिलीसाठी पाहिजे असेल तर प्रमाण कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मीठ चवीनुसार आणि थोडा पाणीपुरी मसाला घालायचा आहे. पाणीपुरी मसाला घातला तर आपल्याला बाकी दुसरं काही घालायची गरज लागत नाही. तर इथे मी 1 चमचा भरून पाणीपुरी मसाला घालत आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा लिंबूचा रस घातला तरी चालतो, पण मी लिंबूचा रस नाही घालत. आता याच्यामध्ये आपल्याला बुंदी घालायची आहे. बुंदी घातल्यानंतर एकदम मस्त असं पाणी तयार होतं आपलं. फायनली आपलं आता पाणी तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर आता आपण गोड पाणी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी इथं रात्री चिंच भिजत घातली होती. चिंच स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजत घालायची. 2 ते 3 तासासाठी चिंच भिजत घातली होती. आता हिला आपण वाटण करून घ्यायचे. मस्त अशी पेस्ट बनवायची आहे. आता आपली पेस्ट रेडी झालेली आहे आणि इथे मी गूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तो पण पाण्यात विरघळत ठेवला होता थोड्या वेळासाठी. याला मस्त असं ढवळून घ्यायचं आणि हे आपल्याला चाळणीमध्ये हे पण त्याच पद्धतीने गाळायचे आणि कचरा फेकून द्यायचा. त्याचा रस काढून घ्यायचा. तुम्हाला जर हे चिंच गुळाचं पाणी जर शिजवून घ्यायचं असेल, उकळी काढायची असेल तरी काढू शकता. पण असं झटपट होणारं पाणी आहे हे. गुळाला आपण थोडंसं हलकंसं पाण्यामध्ये मॅश करून घेणार आहे. या पद्धतीने सर्व काढून घ्यायचं आहे त्याचा रस आणि वरचा चोथा निघालेला आहे तो फेकून द्यायचा आहे. आता या गोड पाण्याला चांगलं ढवळून घ्यायचं. गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी घालायचे.
तुम्हाला जसं प्रमाण पाहिजे त्या प्रमाणाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्या याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आणि थोडंसं हलकंसं लाल तिखट घालायचे आणि पाणीपुरी मसाला घालायचा 1 चमचा। या पद्धतीने जर तुम्ही पाणी बनवाल तर खूप मस्त असं टेस्टी पाणी बनतं, आंबट गोड तिखट आणि एकदम सोप्या पद्धतीनं। आता याला मस्त ढवळून घ्यायचं। याच्यामध्ये जर गूळ राहिला असेल तर हाताने चुरवून घ्यायचा आणि आपलं एकदम झटपट पाणी तयार होतं। पाणीपुरी मसाला टाकला तर याच्यामध्ये काही टाकायचं गरज लागत नाही। तुम्ही पाहू शकता पाणी खूप मस्त असं तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बुंदी टाकून घ्यायची आहे। आता आपलं हे पाणी तिखट पाणी आणि गोड पाणी एकदम मस्त असे तयार झालेले आहेत। एकदम कमी खर्चामध्ये आणि घरच्या घरी तुम्ही पाणीपुरी खाऊशी वाटली तर पाणीपुरी बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने। आणि हे तुम्हाला पाणी स्टोअर करून ठेवायचं असेल तर स्टोअर पण करून ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता दोन्ही पाणी पण रेडी झालेले आहेत मस्त असं एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो। आता आपला इथं रगडा बघा 4 शिट्ट्या काढलेल्या आहेत। मस्त असा रगडा पण तयार झालेला आहे, शिजलेला आहे। याला थोडंसं आपण मॅश करून घ्यायचे बटाटे। तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने तुम्ही मॅश करू शकता। या पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे रगडा। आता अशा पद्धतीने रगडा पण तयार झालेला आहे आणि पाणीपुरीचे पाणी पण तयार झालेले आहेत। आता एका बाउलमध्ये या रगड्याला थोडंसं आपण काढून घेऊया। आता मी रगडा काढून घेते थोडा बाउलमध्ये आणि आपल्याला कशी पाणीपुरी भरायची ती आता आपण पाहणार आहोत। आपला रगडा तयार आहे, तिखट पाणी तयार आहे आणि गोड पाणी तयार आहे। आता आपण पाहणार आहोत की पाणीपुरी कशी भरायची। तुम्ही पुऱ्या घरी पण बनवू शकता। मी रेडीमेड पुरी घेतलेली आहे। आता या काही पुऱ्या घेतलेल्या आहेत मी, त्याला मध्ये अशी फोडून घ्यायचे हाताने। हलक्या हाताने त्याला मध्ये थोडं थोडं प्रेस करायचे आणि या पद्धतीने त्याला होल करून घ्यायचे। या पद्धतीने आता आपल्या सर्व पुऱ्यांना मी फोडून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा थोडा रगडा टाकायचा आहे। आता पुरीमध्ये रगडा टाकलेला आहे। मस्त असं तुम्हाला तिखट पाणी आवडत असेल तर तिखट पाण्यासोबत किंवा गोड पाण्यासोबत मस्त अशी पाणीपुरीची मजा घेऊ शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाणीपुरी एकदम अप्रतिम बनलेली आहे। तर चला परत आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा। धन्यवाद।